आज जे पॅकेज राज्य सरकारकडून घोषित करण्यात आलेलं आहे जवळपास 32,000 कोटी रुपयांचं पॅकेज आहे आणि एकूण नुकसानीची माहिती सुद्धा आज देण्यात आली। काय तुमची प्रतिक्रिया या सगळ्याबाबतची? एनडीआरएफचे जे निकष आहेत त्याच्यामध्ये 8,500 रुपये आपल्याला मिळणार होते। हां त्याच्यामध्ये 10,000 रुपये प्रति हेक्टरी वाढ झालेली आहे। ही या पॅकेजची जमेची बाजू आहे। मात्र आता आपण ज्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांच्या पाहिल्या, नुकसान प्रचंड झालेलं असल्यामुळे कर्जमाफीची आशा शेतकरी बाळगून होते, ते झालेले नाही, त्यामुळे निराशा आहे। दुसऱ्या बाजूला हे जे 31,628 कोटी रुपये ते सांगतायत ते काही फार खरं नाही, ही वस्तुस्थिती आहे। कारण त्याच्यामधल्या बहुतांशी योजना ह्या सरकारच्या पूर्वीच्या योजना आहेत। जसं कर्जमाफीच्या रोजगार हमीच्या अंतर्गत दिले जाणारे 3,000 रुपये हे मागील अर्थसंकल्पामध्ये रोजगार हमीच्या योजनेमध्ये अलॉट केलेले पैसे आहेत, ते नव्यानं दिलेले नाहीत। मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटलं, जी पीक विमा योजना ज्याच्यामध्ये प्रीमियम शेतकऱ्यांनी भरलेला आहे त्याच्यामध्ये 500 कोटी रुपये पीक विमा कंपन्या देतील आणि ते जणू काय आम्हीच दिलेलं आहे अशा प्रकारे बेरीज करण्यासाठी 5,000 कोटी रुपये हे आम्हीच जणू काही देतोय असं ऍड करून आकडा मोठा करण्यासाठी 31,628 कोटी मध्ये ते 5,000 कोटी रुपये तुम्ही जमा करता, हे एक प्रकारची चलाकी करण्याचा प्रयत्न आहे। दुसऱ्या बाजूला जमीन जी खरवडून गेलेली आहे त्याला ऍक्च्युअली एका गुंठ्याला फक्त 410 रुपये दिलेले आहेत। मात्र अनाउन्समेंट अशी केली जाते, जे 3 लाख रुपये रोजगार हमीचे देणार आहेत ते रोजगार हमीचे जणू काही तुम्ही शेतकऱ्यांना देतायत असं दाखवलं जात आहे। वस्तुस्थिती तशी नाही। केवळ 410 रुपये प्रति गुंठा हे शेतामधली माती परत भरण्यासाठी दिली जाणार आहे। त्यामुळे एकंदरीत हे सगळं पॅकेज मध्ये जमेची बाजू केवळ 6,500 कोटी रुपयाची आहे। हे 6,500 कोटी रुपये ज्याच्यामध्ये 10,000 रुपये रब्बीचं पीक उभं करण्यासाठी प्रति हेक्टरी तुम्ही आम्हाला देताय, तेवढीच काय ती ही जमेची बाजू आहे। त्यामुळे कर्जमाफी नाही आणि दुसऱ्या बाजूला 31,628 कोटी रुपयापैकी फक्त 6,500 कोटी रुपयेच सरकारच्या खिशातले आहेत, राज्य सरकारच्या। बाकीचे पैसे हे यापूर्वीच्याच योजनांची बेरीज करून आकडा फुगून सांगण्यात आलेला आहे। हे या पॅकेजचं मर्म आहे, वास्तव हेच आहे।